जर आपण बेसन पीठमध्ये आणि तांदळाच्या पिठात कडकडीत तेल घातलं तर काय होईल? चला मग मी करून दाखवते काय होईल ते. एका बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा घेतला, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, बऱ्यापैकी कोथिंबीर घेतलं, बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला, अर्धा चम्मच त्याच्यात हळद घातली आणि अर्धा चम्मच तिखट घातलं, लाल तिखट, दरदरीत केलेलं धने जिरे घातलं, भाजून त्याला दरदरीत कुटून घेतलं, मीठ घातलं चवीपुरतं आणि हिंग घातलं चिमूटभर. आणि सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घेतलं. छान कुचकरून घेतलं पूर्ण मिक्सर, सगळे जिन्नस. आणि 10 मिनिटं झाकून ठेवलं. त्या कांद्याला आता पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, कांद्याला पाणी सुटलं आहे. आता याच्यात आपण बेसन घातलं, 2-3 चम्मच बेसन घातलं आणि 2-3 चम्मच तांदळाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. हे बघा, या प्रकारे मिक्स झालं. बिलकुल पाणी नाही घातलंय त्यात. कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ भिजवून घेतलं आणि आणखी 10 मिनिटं त्याला रेस्ट दिली. आणि आता तेलामध्ये याचे भजे करून घेतले. छान तेल कडकडीत गरम होऊ दिलं आणि त्या मिश्रणमध्ये कडकडीत तेल घातलं 2-3 चम्मच. अशा प्रकारे तुम्ही भजे करून बघा. खूप छान कुरकुरीत भजे होते आणि छान टेस्टी पण लागतं पावसाळ्याच्या सीजनमध्ये. हे बघा, आपले किती छान भजे झाले आहे. मस्त कुरकुरीत असे भजे झाले. ह्या भज्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं. आता दुसरी बॅच काढून घेतली. अशाच माझ्या सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करा. मस्त झाले आहे आपले भजे. अलटी पलटी करून घेऊ. हे बघा, किती छान कलर आलाय आपल्या भज्याला. कुरकुरीत भजे. वाव, बढिया. बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये. मस्त झाले आहे आपले भजे. बढिया. वाव, रेडी टू सर्व. छान कुरकुरीत भजे आहे. मस्त गरमागरम भजे. या खायला. करून बघा. बाय.